महाराष्ट्रात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसतो आहे आणि एकूणच दक्षिण कोकणामध्ये देखील मागील 2 ते 3 दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील आपल्याला होताना दिसली आहे. नेमकी याची काय कारणं आहेत? एक सिस्टीम तयार होते जी सध्याला दक्षिण कोकण आणि गोव्याच्या मध्ये आपल्याला ही दिसते आहे आणि त्याचं तीव्र रूपांतर आपल्याला होताना दिसणार आहे अशा प्रकारची माहिती देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आपल्यासोबत आहेत वेगरस ऑफ वेदर्सचे राजेश कापडे सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, ही एकूण जी सिस्टीम आहे ह्याच्यामुळे कशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सध्याला महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि नेमकं याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे का? बघा, आता जे सिस्टम आहे ती वेलमार्क लो प्रेशर आहे. वेलमार्क लो प्रेशर आता IMD प्रमाणे आपले काय ग्रेडिंग असतात, वेलमार्क लो प्रेशर, नंतर त्यामुळे नंतर अजून तीव्र झाला तर डिप्रेशन होतोय, नंतर डीप डिप्रेशन, नंतर सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म या सायक्लोन स्टॉर्म होते. पण ते अजून लांब आहे आपल्यासाठी, कारण आता जे आहे इकडे दिसते आपल्याला इट इज ओनली अ लो प्रेशर. आणि हे वारा दिसते वेस्टर्ली वारा मॉइश्चर येते, त्यामुळे तुमच्या साऊथ कोकण, गोवा आणि इंटिरियरमध्ये पाऊस गेलेला आहे ह्यांच्यामुळे. ठीक आहे, ह्यामुळे पाऊस गेला आहे. ते आता पाऊस हे सिस्टम आहे ना पुढे इट इज गोइंग टू प्रोग्रेस नॉर्थवर्ड्स आणि अलॉंग द कोस्ट येईल, मुंबईला बायपास करेल. तिथपर्यंत फ्रायडे, शनिवार, रविवार आणि सोमवारपर्यंत इकडे पाऊस राहणार आहे मुंबईला, 40 ते 50 मिलीमीटर पर डे. नंतर ही सिस्टम डिप्रेशनपर्यंत स्ट्रेंथन होऊ शकते, तीव्र होऊ शकते. त्यामुळे पुढे जायची काही इकडे शक्यता नाही. मुंबईला मग एक गॅप येईल पावसाचा. 1 तारीखला मॉन्सून, परमनंट मॉन्सून म्हणतात ना, काय म्हणतात पावसाळ्याचा सीझन, दॅट विल बी कमिंग फ्रॉम हिअर ऑन फर्स्ट. आता हे तुम्ही दुसरा मॅप बघेल त्यामुळे दिसते क्लिअरली आपल्याला क्लाउडिंग कसं आहे आणि कुठे आहे मुंबईकडे. हे बघा, हे मुंबईच्या इकडे आहे आणि हे क्लाउडिंग साऊथ कोकणला आहे कम्प्लीट. आता हे क्लाउडिंग त्या लो प्रेशर इकडे आहे, त्यामुळे इकडे पावसाचं हे दिसते क्लाउडिंग चिकार. हे नॉर्थला मूव्ह होईल, फ्रायडे, सॅटर्डे, संडेला येईल आपल्याला सांगितलं तसं, नंतर कमी होईल पाऊस थोडा. साधारणपणे जर पाहायचं तर तुम्ही म्हणताय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस नसणार आहे, किंवा मग ही जी सिस्टीम आहे ती क्रॉस करणार आहे का मुंबईला? क्रॉस नाही करेल, हे सिस्टम क्रॉस नाही करणार आहे, अशीच वर जाणार अलॉंग द कोस्ट, आपल्या किनारपट्टीलाच असं जाणार आहे मूवमेंट. त्याच्या उसका जो मूवमेंट है ना वो किनारपट्टी से ही जाएगा, अंदर क्रॉस नहीं होगा. और क्यों क्रॉस नहीं होगा वो भी मैं आपको दिखा सकता हूँ, क्योंकि उसको है ना ये वेस्टर्ली ये बोलते हैं ना, इसका धक्का बहुत है. ये ब्रीज है, देखो ये इसका बहुत धक्का है, इसको जोर से लग रहा है, तो ये अंदर नहीं जाएगा, ये इधर ही तीव्र होते जाएगा, ऐसा इधर ही. हाँ, साधारणपणे सध्याला महाराष्ट्रामध्ये देखील, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये देखील आपल्याला चांगला पाऊस होताना दिसतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडापर्यंत तिथपर्यंत पाऊस मिळेल. विदर्भ बाजू बघेल तर कमी आहे थोडा, कारण की आता आपला हे सिस्टम क्रॉस नाही करणार किनारपट्टी, म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यापर्यंत पाऊस राहणार थोडा. पण नंतर मराठवाड्याला काय होईल, आता 2-3 दिवस पाऊस मिळणार आहे, नंतर परत तुम्ही आपण बघूया ना, 27, 28, 29ला थोडा पाऊस कमी होईल परत. म्हणून अगर पेरणी करायची आहे की शेतकरीला काय बघायचं असेल तर आता पेरणी करायची घाई नको करा. ह्या पावसामुळे भेज येईल पाणीत, मातीत बराबर भेज येणार. इट विल बी म्हणजे अच्छा हो जाएगा मिट्टी. और 1 तारीख के बाद जब ये पावसाळा बसते ना तेव्हा तुम्ही पेरणी करा, मी सांगेल तर लोकला. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे कन्फर्म आपण सध्याला समजायचं किंवा मग ज्या प्रकारे हे सिस्टीम तयार होत आहे ते चक्रीवादळापर्यंत जाणार नाही? चक्रीवादळापर्यंत जाणार असं वाटत नाही मला नाही वाटत. नाही, चक्रीवादळ होईल ना तर आपल्याला भारतच्या किनारपट्टीवर कुठे प्रॉब्लेम नाही होणार, टेन्शन नाही. तिकडे लांब चालून चालतं. महाराष्ट्र प्रॉब्लेम नाही, गुजरातलाही प्रॉब्लेम वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच सध्या नेमकी ही जी सिस्टीम तयार होत आहे त्यामुळे दक्षिण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस होताना दिसतोय. मात्र यामुळे काही धोका आहे का, चक्रीवादळामध्ये याची निर्मिती होणार आहे का, हे अद्यापही निश्चित नाही. आणि जरी का चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर झालं तरीही महाराष्ट्राला त्याचा आपल्याला धोका जो आहे तो पाहायला मिळणार नाही. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.